हॅलो गायज, वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर भावांनो, आता मी चाललो आहे गोवाघरला. अचानक प्लॅनिंग झाले आमची, रात्रीच झाले. सकाळी निघायचं ठरवलेलं आहे. आमची काय म्हणजे प्लॅनिंग करून सक्सेस होत नाही, तर रात्री अचानक केल्याने म्हटलं जायचं तर उद्याच, नाही तर जायचं नाही. म्हणून आज सकाळ सकाळ मी निघालेलं आहे, सगळे मित्र. बघू कसा काय विषय. तर मला तर आजचा ब्लॉग चांगला होईल असं वाटतंय, एकदम भारी होणार आहे असं वाटतंय. बिकॉज अचानक प्लॅन बनला आहे ना, म्हणून तो पुढं कसा काय विषय होतो मला पण काय माहिती नाही. आता जातो स्टॉपला आणि आम्ही बसनीच जाणार आहे. आजारी असलो तरी काही फरक पडत नाही, मी जातोच. निर्लज्ज जन सवयीचे गुण. बघू काय होते ते. बस तर जाणार स्टॉपला, तिथून मग बस 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 करत जायचं. आय डोंट नो काय होतंय, बघू पुढं काय होते ते. भावना टाकल्याप्रमाणे सगळेजण आले. सगळ्याकडे बघा एकदम कसा. आणि आलो नाही, एसटी भेटली. आले एसटी भेटली म्हणजे लागली या अगोदर आले आणि सुटली, तेव्हा आम्ही अर्धा पण चढलेला. मी अर्धा कोला आम्ही असू दे ना, धावत पळत आम्ही पण चढलेला ना. धावत आता कोण आहे दाखव तू. आणि मागे येतो काय याला वाचायला. हा बाय जाऊ दे. केस त्याला हलव रे जरा. तिकडे पोरी त्यांना दाखवू नाही शकत नंतर दाखवी. जे आले नाही. आणि आम्ही कुणाला सांगितलेलं पण नाही, अचानक आलेलं आहे. बघू आता. आयोजक मी होतो. आयोजक हा एवढी आयोजक दिवसा रात्री 8 वाजता ठरवलेला आहे. रात्री 8 वाजता 6 वाजता आम्ही आला. 10 वाजता प्लॅनिंग केलेला. 11 वाजता पोरं तयार झालेत आणि आता सकाळी 8 वाजता निघालेला आहे. अचानक बाहेर नेमके आम्ही निघालेलो नाही, पेट्रोल बंद झाला, लॉकडाऊन येतोय, काय करणार. गॅस संपला तरी आमची फिरायची मस्ती किती आहे. चुकीच्या काळात जन्म आलोय आपण. जाता तर जीव द्या आता. मला कारण 4 वेळा फोन करून सांगितलं जास्त पाणी जाऊ. पाणी जाणार आहे. मी ना बाबा, आम्ही आजारी आहे. पहिल्यांदा मंदिरात आलेल्या भावना. कॅमेरा बिमेरा आहे. पिक्चर लागलाय का? पिक्चर लागलाय काय? बंद आहे काय? हो थांबा, काहीतरी असेल इथं. दीक्षा किती दिवस राहिले अजून? अजून आता पण किती पहिले 2 अजून 3 देव राहिले आणि 5 देव आपण दर्शन झाले. बिकॉज वी 12वीला झाले, 12वी झाले ना जस्ट. देवावर विश्वास आमचा पूर्ण आहे. स्वतः नाही तेवढं देवावर विश्वास आहे. हा, देव पास करणार आहे आम्हाला. आम्ही अभ्यास न केलेला. भाई बोलतोय मग काय? आंघोळ केलेत काय बोलतो? आता बीचवर करायचं आहे. आंघोळ करणार आहेस? मी नाही. कोण करणार? चल चल आतमध्ये चल. पा मंदिरात आले बाबा. गणपती बाप्पा ना. सुजल तेच तुझं चाललंय. मनी नाही भावानी देवा मला पाव. तर शेवटचं आमच्या मंदिरातलं देव राहिलंय लक्ष्मीनारायण मंदिरात. तिथं चालल्यावर आम्ही अगोदर. अरे एवढा प्रिय भक्त अगोदरच हात सोडून चालला आतमध्ये. आणि दीक्षांत मेन माहिती आहे ना काका काय बोललेत? तो पहिला फुकटचा आहे, सोडायचं नाही. त्यानं आम्हाला वाटलं की पैसे देऊन म्हणून आम्ही घेतलं नाही. दाखवत एकदा. चला चला रे लवकर. मंदिर भारी एकदम, एक नंबर मंदिर आहे हा पूर्ण. आज नुसतं फिरायचंच आहे आपल्याला भावांना, बाकी काय नाही. काय सुजल? अरे समाधी हरिहर शास्त्री दामले समाधी. चलो. अरे बऱ्याच समाधीत किती पाया पडत राहणार आहेस. चल जेव्हा माफ कर, चुकून कुठला देव राहिला असेल माफ करा. देवता ब्लॉग बघितलेत ना. हे इकडं आता काकांनी ठेवली नाही सरबत पियाला, कोकम सरबत. तो फुकट जाय म्हणून पियाला चालले सगळे. दीक्षा आणखी चल. हे आकाश काकांनी सांगितले. त्यांना नको विचार पाहिजे काय? फुकटच आहे गे पार्थ. 2 घे. तो बघ बसून पियायचं असतं, मम्मीने शिकवलं नाही ना त्याला.
मगापासून बोलते 5-5 मिनिटं अजून काही येत नाही. आपण ॲप आता लावला. जाऊ. ए, दिसत नाही मॅपला. दाम दाखव बघू. बोला बोला. घेतली बस. ही समोर गाडी आहे हे बघ. हे नाही थांबे बघ परत रडतायत आता. चल असं नाही रिटेक नसतं आपल्याकडे. आणि हा बघ सुजलने मॅप लावला ना अजून 900 मीटर आहे. हे काय आलं रे बघ काय आलंय अजून काय येतोय ते काय आहे. तो माझा फार्म हाऊस आहे जुना. आता सध्या मी तो रेंटवर दिलाय. पप्पाची पेंट आहे ना तिथं. हा माझा मोठा फार्म हाऊस. परत बोल. अंथरून पाहून पाय पसरावे. चल आता पुढं. येत्या 10वी आज बंद आज रामनवमी आहे ना म्हणून. दीक्षांत बाय भाई कधी लहान नुसता म्हणते चल 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 कुठे नेते पण आपल्याला. हे मंदिर हा नसेल ना उपराडा हा. हे लालपरी आली लालपरी आली. हो जाशील. आपण गेला. हा बघू आता. अरे पण हा कुठे चाललाय रस्ता माहितीये का तिथे आपल्याला. आलेलो त्याच्या पुढचं माहिती नाही आपल्याला. भाई लय लांब मला तर नेतोय. विचारू पण नव्हतं. मी पहिल्यांदा आलेलो. ते काय लोकेशन आले ते ए भाऊ आजला पोहोचवशील ना. पुढे आहे पुढे अजून. आज तू कधी येते काय समजाय ना अजून. आता चढ आलाय तुमची स्पीड एकदम. गेअर टाक तू चल. मागापासून म्हणते स्पीड वाढवा गेअर टाक चल. ते बघा भावाचा रस्ता चुकून परत येतोय माघारी. आणि आम्ही नेमकी इथंच थांबलेलो आहे जवळच्या जवळ सावलीत. आता आली की असायची त्याची बघ. त्या मागं 2 आहेत ना ते आता बघ त्याला शिवाय होतं. त्या ऑलरेडी घातली नाही तर आपली बारी आहे. काय आलं रे हा काय. हा दिसलं ना तिथनं आतनं जायचं आणि इथनं दिसलं. अरे भावा काहीतरी लाज तुला. अरे राईट साईडला मागे एक मंदिराचा बोर्ड होता. नाही ते काय तुला सांगते आम्हाला सांगत नाहीस तू. दाखव मॅप. मॅपवर आता पण राईट दाखवतोय. सांगते बघा मॅपवर विश्वास ठेवू नका. धोका देतो. हे मी बोललेली तुम्ही माझे शब्द चोरू नका ठीक आहे. काय अजून काय बोललेली तुम्हाला की येऊ नका तरी तुम्ही आलात आहे. मॅप पण कोणीसारखंच निघत. ये बड़ी अच्छी बात कही आप. धोका दिला ना शेवटी. हे भावा हे आता तरी नीट नेतोयस काय का परत जायचं बीच वरती. आपण वाहनाकडे जायचंय. हा थोडंच. तू ना खरंच सुजल तुझी नाही रे. बघा तुम्ही सांगते तुला. हा बरोबर. आता तरी नीट नेशील ना. हा बघू आता. छान ते मंदिरात जायच्या अगोदर इकडे बघायला. इकडे काय आहे हे बघ. भावकी सुजलची भावकी पहिला आहेत. सुजल हे बघ काय आहे. भावानं एक जवळजवळ आम्हाला 1 तास चालवत आणलेला आहे. आणि आता आम्ही मंदिरात जातोय. ऊन एवढे म्हणून मला बैलगाडा आणलाय. हे काय इकडं हो तलाव आहे. मंदिर पण भारी बाबा. एकदा आता तुझ्याकडे कॅमेरा का तुझ्याकडे कॅमेरा आपण म्हणजे पोच आहे आपण बोलूया. मंदिर पण भारी आहे समोर. ही जातोय आता. ए नको जाऊस तिकडं. चल चल बाहेरून पाय पड. इथं तुम्ही ऐका तुम्ही इथं स्वतःला अर्पण करा. हो चालेल ना. हे तो खांब कसलाय मधी. कासव बिसव आहेत ते बघ तिथं. तो बघ तिथे एक. तो बघ तिथे एक आहे. हा तिथे एक आहे. इथं मध्ये एक आहे. तिथे एक आहे. कुठे दिसतो बरेच आहेत. अरे गेला तो आता लपला. तो बघ, कुठे दिसतो ते बघ. पण हा मध्येच खांब कसला विषय काय या खांबाचा. विचार कासव आहे. टॉर्टाईज पण नाही कासव पण नाही. एक tortoise सॉरी हा तेच ते कासव आहे. अरे बदक काय चला. सायन्स हा 12वी सायन्स ते लायकी नाही सायन्स वाल्यांची. चला आता गप. म्हणजे आपली काय हा तेच ते. कुठे तो वर्टिब्रेटामध्ये तो बायोलॉजी करतोय. बायोलॉजी काढतोय. नीट देणार आहे ना असं. जय श्रीराम जय श्रीराम. थांबणार एवढं काय आहे? ए ती गौशाळा आहे. गोशाळा आहे ती बघ.
नाही रे पॅन्ट टाईट आहे म्हणून जमत नाही ते केला असता. तुला मोटिवेट करू काय? टार्झन स्पायडरमॅन. स्पायडरमॅन इज स्पायडरमॅन. हे गाडी आली दीक्षांत कर. पॅन्ट पडली तर नको ते होईल. पॅन्ट नाही पडू शकत, बेल्ट आहे. फायनली आलोय वॉगर बीचला निघतोय. हे बघा इथं बघा. बीचला चाललेलं आहे. हा बीचला चाललोय. सीन बघा फक्त वरती सीन क्लासिक. हा खेळते नुसता. तर भावांनो तुम्हाला तर डायरेक्ट बीच दाखवतो. बीचचा आम्ही वरच्या पट्ट्यावर आलेलो आहे. वरच्या पट्ट्याला डायरेक्ट रस्ता आहे दुर्गा माताकडून. दुर्गा माता देवी मंदिर आहे तिथून सरळ आहे. त्यांचं अजून चालूच आहे. फोटो सेशन झालं असेल तर चाला लवकर. पुढे चालू आहे. आम्हाला दोन ॲस्थेटिक आहे आणि एक महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे हाफ महाराष्ट्रीयन तूच आहेस तो. 2 वेस्टर्न आहेत पुढं. संपे मी चालतो. अरे भाई घाल ना. हे आमचा पकपक काका दिस इज. आणि आता येतो समुद्राचा आवाज. तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू दाखवतो समुद्राचा. व्ह्यू बघून फक्त एवढे व्हाल. प्रेमात पडाल. प्रेमात आमच्या पडल्या आहेत. आता व्ह्यूच्या प्रेमात पडावं काय. पुढे आपल्याला चालल्यात त्यांना दाखवू नकोस फक्त. आपला असा लावून ताडाच्या झाडांमधला सीन. अरे दरच शुभम फोन पकड ना. तुझा हात दुखायला लागला. मला जमत नाही. त्याचा हात दुखायला लागला भावांनो. फायनली आम्ही आलेला आहे बीचवर. फक्त आम्ही इथून व्ह्यू बस बघितलेला. आम्ही बस तिकीट फी आपली संपली. पैसे फिटलं. किती होते? पैसे फिटले. हा ते भाई समोरचा व्ह्यू बघा. नजारा वॉट नजारा यार. हा कोणाला पकड. काय सीन आहे रे नाथखोळा एकदम. वारा बघ काय चाललाय. ते बघ पूर्ण हे दिसतच नाही काय. रेती खाऊ शकतेस तू रे. भूक लागली. त्यांच्या जिभेला काय हाड नाही. सायफोन बोलतात. लक्षात ठेवा का. सोडून स्पीड मारी. हा बघ सगळ्यापर्यंत जाऊ. काय आहे. काय ते बघ. काय ते बघ. मेगापिक्सेल आहे त्याच्या बाजूला आहे काहीतरी. ते काय आहे. काय नाही ते वॉटर राईड आहे शिंदे आहे ते. अरे असे लहानपणी खेळायचो मी. माहितीये काय. नदीत का? हा मग काय. आमची नदी ह्याच्यापेक्षा मोठी होती. फोटो काढायचे संध्याकाळी. सुजल रील बनूया. आता काय तेच सनस्क्रीन आणायचं. हा गाईज बरेच परिश्रम केल्यानंतर आम्ही फायनली एक रील शूट केले. जवळजवळ 10-12 टेक केलेले. शब्दच फुटत नाहीत गाड्याकडनं. ह्यानी तर लयच टेक घेतला. Reels ह्यानी मिडियम घेतला. ह्यानी पण मिडियम घेतला. त्याची फेवरेट रील होती ना. सगळ्यात जास्त मी घेतले. फेवरेट रील. बोबड्या एका माणसाला बघून प्रेरित झाला. 12 ते एक क्लास कुठला क्लास आहे. डान्स क्लासेस. डान्स हे भावा हे राधा क्लासेस. ते डार्क करतो पण मी त्याला फेट करतो. आता टेन्शन घेऊ नका काय. तिला का फेमस करू. चल ना हे भाई बीच फिरायचं अजून. चल यार. हे नुसते फोन मध्ये तो बघ कवर टाकला. अरे लय तुझ्याकडे पैसे झाले. तो बघ कवर उचल. असं तो कव्हर पडला तरी काय. फोन जसा काही लाखाचा आहे ना. आयफोन बागा एक नंबर आहे. तिथे या कधी आलं तर जोड्याने या. फक्त गाऊ नका कुठं. बस एवढाच विषय आहे. पाहिजे होते का. आणि बीच एक नंबर हॉटेल. निळा निळा पाणी पूर्ण. पण टीचर आहे नाईट वॉक. रात्रीचं मरीन ड्राईव्हला पाहिजे. तू आणि मी. तू आणि मी आणि कट्टा. संपला विषय. बस बस संपला बाकी विषय. काय पाहिजे. अरे त्या बघ कुठे गेलाय. अरे भाई ह्यांना रस्ता माहितीये काय. भटकलं तर आमच्या नावाने बोंबलत बसतील. या कुठल्या पोरी आणल्या आपल्याला तरी कुठे माहितीये. आपण शोधून तरी काढू. ते काय करणार आहे. किनारी किनारी असं जायचं. गोव्याच्या किनारे. ओए हेलिकॉप्टर बघ वरती. हेलिकॉप्टर. तो बघ हेलिकॉप्टर वर दिसणार नाही. तो बघ वर गोव्याच्या किनाऱ्यावर नाही गुहागरच्या किनाऱ्यावर हेलिकॉप्टर फिरतोय. हे भाई हे तिकडं ब्रिज पण आहे.
तो पण हेलिकॉप्टर अरे तिकडं ब्रिज पण आहे, एक दिसत नाही एवढं क्लिअर. काय आहे ब्रिज आहे तिकडं, तो बघ तिकडं ब्रिज आहे. बापाची पेट आहे. चल आता गाईज, आता आम्ही चाललो बाय मेन बीच वर. आम्ही होतो दुसऱ्या बीच वर. बस अरे भाई लय मजा वाटते रे इथे असं आले तरी पण. किती जण आहे? चौघं, 2 पोरी त्या पुढे गेल्यात. आम्हाला त्यांनीच हाऊस म्हणजे सांगितलं चला कुठेतरी प्लॅन करा म्हणून आम्ही प्लॅन केलेला आहे भावांनो. ए भावा ए चले सोन्या माझ्या, चल चल. ह्यांचे फोटो कधी संपत नसतात. काय भेटलं? काय भेटलंय? ओ भाई अरे लहानपणी मी हा हे दप्तराचा बक्कल असायचा तो. हे कुणाचा हाडोक मगर. आहे हा? मगरीचा असं तिसरा हात आहे, तिसरा हाताचा हाडूक आहे, तिसऱ्या पायाचा हाडूक आहे. चला यार ऊन लागतोय. चला ते बघ भावांनो, चुकून कपल विपल दिसला माझ्या व्हिडिओ मध्ये आणि त्यांच्या घरच्यांनी बघितली. माझी चुकी नाही, तुम्ही दिसलं त्यात माझी चुकी नाही. कॅमेरा बघून फिरायचा होता. काय सुचल? चले तो बघ नाव काढतोय तिथं. अरे बाबा गेली सोडून, चल बाई. भावांनो मी आलोय इकडच बीचच्या बाजूला ती जागाची तिथं. तिथं कायदेशीर कारवाई येते जर फिरताना दिसल्यावर. पण आम्ही तिकडनंच फिरतोय. जंगलाच्या वाटेतून आम्हाला पार्थ रस्ता काढून दाखवतोय. यांना कोणता पण दिसेल थोड्या वेळातच. मोठे मोठे जनावर जसं काही सुजल, दीक्षांत, पार्थ यांसारखी जिथून भेटेल तिथून रस्ता काढतायत. काय बघत नाहीत, काय नाही. आणि आताचा ॲडव्हेंचरस ब्लॉग होतोय. हो 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 नाईस. हो मोगली थांब. काय चाललंय? हो चाकं लावलेत मोगलीच्या पायाला. पळतोय नुसता भाई. आम्ही आलेलो बीचवर फिरायला. बीच फिरता आम्ही मंदिर फिरलेलं आहे. आणि आता आमच्या जंगल सफारी चालली आहे बीचच्या बाजूला. तिथं बीच आणि मी जंगल सफारी करतोय. मतलब हम गजब लेवल के बंदे, हमारा नाद नहीं करने का. आपने जैसा क्या बोलती पब्लिक. आम्ही फिरायला निघालो, पेट्रोल बंद झाला. इतर काय तिकीट, एसटीची तिकीट वाढली. लॉकडाऊन लागणार आहे. ते 12वीत व्हायला पाहिजे. सिलेंडर संपले. इथं काय आहे की नाही सिलेंडर काय? आम्ही जन्मल्यावर पेटवायचे आपण. ही लाकडं दिसतात. आणि काय खायचं काय आणलेलं आहे थोडी ना खायला. सगळी बंदी बघितलेली आहे. कुठली बंदी राहिली असं सांगा. एक आमची बंदी बघायची राहिली, बाकी सगळी बंदी बघितली आहे. आम्हाला तर फक्त बंद करा बस झालं, बाकी काय नाही राहिलं आता. अरे बंदी बंदी हा बंदी. अरे पोरगी बघा आता. इसका दिमाग थोडा लो आहे. इसका साबून स्लो आहे. तो बंदी म्हणजे हिंदीवाली बंदी असं बोलला. आणायला पाहिजे. नको रे असं दाखवायचं नसतं काय. नाही दाखवलं. ऍस्थेटिक पॅन्ट दीक्षांत तुला सूट होईल. अजून ढकलायची झालीच. भावांना तर एक प्रँक चाललाय आमचा. हॅलो, कुठं आहेस तू? लगेच मागे दीक्षांत पडलाय. हो, त्या दगडावर झक मारायला गेला होता आपली घालायला. लागलाय पायाला. लगेच ये. काय असेल तर पाणी बिणी काहीतरी घेऊन ये. लगेच ये. आणि सरळ मागे मागं बोलव जरा मागं. हा, त्या स्मशानभूमीच्या इथे ये खाली. हो लवकर ये. सांगितलेलं कोणी? आता विचार ना त्याला. दर बोल की आता. बोल आता. काय सोड तूच बोल आता. तुला काय तुझ्या त्याला जरा इथे येऊन बोल जरा, म्हणजे ऐकू जाईल. कुठे कोणतं तू? ये तू मागे ये. तरी गुलाबी कलरची बिल्डिंग दिसते. पुढे आलोय. तुला माहिती आहे आम्ही कुठे आलोय? आतमध्ये इथे आलोय. दुकानं वगैरे आहेत ना तिकडे आलोय. अगे तो दगड दिसतो बघ जाताना, तिथे ये. ते दगड दिसतोय. अरे हे दगडे बांधार आहे ना तो राहू दे तिथं. सोड, आम्ही येतो. ते मला काय दिसत नाही. ते सांगितलं. अगे ती बोट आहे बघ ती, ते लय तिकडे राहिलं. तिथं ये. हा जरा मग बघू दे.
भावानं बहिणीला भावाची काळजी आहे. जरा पाणी येते ते मागं परत. आता बस यांचा प्लॅन ठरलेला. सुजयच्या अंगात मस्ती. अरे जरा बस बसचा पाय मुरगळला. पाय मुरगळलाय. असं काय? तिथे दगडाच्या इथेच मागे जाऊन बस. त्या लाकडावर बस, त्या लाकडावर. गजब का सीन वाला होने वाला है. देखता अगर हो गया तो दाखवूंगा. माहिती नाही वरती. अरे आम्ही दाखवतो. हा खरंच काय प्रँक करताय ना? घंटा प्रँक. दीक्षा दाखव रे, काढून दाखव. माझं काय नव्हतं, ह्यानी सांगितलेलं. त्यांनीच सांगितलेलं खरंच. मी मध्ये तिथनं उठून आलं, माझं हे बघ फोटो तिथे घेऊन आले. त्यांना विचार, त्यांनी केलं, मी दोन्ही बोलले. राहू दे नका. झाला प्रँक सक्सेसफुल झाला. पाणी तरी दे आता. नाही ते काय पाणी घे. शिवाय नको ना दे. पाणी मिक्स कर, पाणी मिक्स कर त्यातलं काय हे हा लय चिडॉल्टे. देवा. खरंच नाही दाखवत बाई तुला. मागं काय आहे? प्लास्टिकचे माग आहे बहुत नकळत करेल. असं लिहिलंय. पार्किंग आहे ते. वेटर आला वेटर. पडणार आहे कोणतं दिसला. हे जा पार्थ घे जा. घरात पण असेच कामं करतोस काय रे? अरे पुऱ्या जेवण म्हणतो ही रस्सा वडाला पाव कधीपासून यायला लागले? तेच म्हणते. फक्त वडा चावून खायचा. आता आम्ही खायला आलेलो आणि हे बघा काय मागवली नाही. सेल्फ सर्व्हिस आहे. हे खाणार आणि ते 2 रस्सा वडा 3 पावभाजी. आपलं असंच असतं. तू काय मागवलं? तो बाबा तिथे या तोंडात शिवाय कंट्रोलच येत नाहीत का? तिला इथं स्वतःला उठवा आता. नाही माझा भाऊ आणायला. मेरा भाई तू मेरी आमची झाली नाही अजून. मस्काला होते चांगला. माझा भाऊ जाणार ना, दीक्षित जाणार ना तो भाऊ कोण तू दीक्षांत? कोण तू? कोण तू? माझ्यासाठी पाणी बॉटल घेऊन आले. भावना निघाला आता जायला चिपळूणात परत. लवकर निघालं, माझं मन नव्हतं. माझं पण मन नव्हतं. काही विधी वगैरे पावड्यात पोरीसोबत आले की असंच लपडे असतात. पण काय करायचं तेच म्हणतात दुसरे चला 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 तर काय. तरी पण तिला नाही बस आहे, बस नाही. जाऊ दे तर काय जायचंच आहे. भाव माझा इथं आहे. त्याच्या शूज मुळे त्याला बीच वरती जाता आलं नाही. बिचारा नर्वस झाला. म्हणून बीच वर येताना स्लीपर घालवल्या, ती बरी पडेल. आणि नंतर शूज घ्यायला पुढे शूज आता नाही तर मी खाली पडेल इथून. पण जाऊचं नाही वाटत आहे. पण आम्ही बस नाही येतो त्यांना म्हणून जायला लागतंय. चल इकडून खालून. भाऊ चहा फिरलेला आहे आज, पण जेवढं शूट करता येत नाही कारण की माझ्या घर तर तेव्हा शूट होत नाही ना. चार्जिंग पुरत नाही, फोटो काढायला लागतात सगळ्यांना. मग काय करणार आता? पॉवर बँक घेऊन तो पण पुरायचा नाही. ते पण 4-5 लागतील. आणि हे हा आता काही शांतच आहे पार. सुजल असता बॉल काय एकदम, पण आता सध्या नरमलाय तो. उन्हाचा त्याला त्रास झालाय. डिहायड्रेशन होते त्याला. व्हाईट्स तू होणार आहे आता. ते तुला चालू घरी गेल्या व्हाईट्स. आता जाऊ बघू बस कितीची आहे. पुढं केला तर ब्लॉग होल, नाही तर नाही होणार. बघू आता कसं आज काय के लिए शेवटी इतना ही काफी. चलो बाय बाय गाइस. नाही केलं तर काय होणार ना. तो पण होणार का? पनिशिंग झाला तर दाखवायचा ना. अच्छा ओके बघू चला तर कुठे आहे ते वाला दाखवा तू. काय? ते काय ते लहान पोरांचा फॅन आहे. ते ग पोरी बिरी दिसतंय उगाच काहीतरी लोक अर्थ काढतील. सुशील काय झालं तुला एवढं? आपल्याकडे पाणी नव्हतं. मी काय म्हणतो दीक्षांना ह्याच्यात टाकूया आपण. हा तुला घरच्या आम्हाला विचारायला येतील.